हगवणेच्या वकिलाकडून वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय। वैष्णवी एका व्यक्तीसोबत चॅट करत असल्याचा दावा। चॅटिंग करताना वैष्णवीला घरच्यांनी पकडल्याचा कोर्टात युक्तिवाद। हगवणेंच्या वकिलांचे वैष्णवीवरील आरोप कसपटे कुटुंबानं फेटाळले। चॅटिंगची कोणतीही घटना झाली नाही, वैष्णवीच्या काकांची माहिती। वैष्णवी मृत्यू प्रकरणात निलेश चव्हाणवर अन्याय झाल्याचं म्हणत हगवणेंच्या वकिलांकडून निलेशला पाठीशी घालण्याचा प्रयत्न। केवळ मैत्री खातर वाईट परिस्थितीत बाळाचा सांभाळ केल्याचा दावा। राज्याच्या अनेक भागात आजही मुसळधार पावसाचा इशारा। कोकण आणि पूर्व विदर्भाला ऑरेंज अलर्ट। छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा योजनेवरून मुख्यमंत्री फडणवीसांनी अधिकाऱ्यांना झापलं। कंत्राटदार काम करत नसतील तर ब्लॅकलिस्ट करण्याच्या सूचना। ऑक्टोबर 2025 ची दिली डेडलाईन। आमचे कौटुंबिक वाद राजकारणासाठी वापरू नका, परिणय फुकेंच्या आईचं सुषमा अंधारे आणि रोहिणी खडसेंना आवाहन। आरोप खोटे असल्याचंही रमा फुके यांचं स्पष्टीकरण। सोलापूर जिल्ह्यामध्ये गेल्या 4 ते 5 दिवस पावसानं जोरदार बॅटिंग केली। दमदार पावसानं मोहोळ तालुक्यातील सीना नदी दुथडी भरून वाहू लागली, तर जिल्हा प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। पुण्यात गेले काही दिवस सातत्यानं पाऊस पडतोय, मात्र बुधवारी पावसानं विश्रांती घेतली होती। पुढील 2 दिवस घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि त्यानंतर शुक्रवारपासून हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला। भिवंडीत बरसलेल्या मुसळधार पावसामुळे घरात पाणी शिरलंय आणि त्यामुळे अन्नधान्यासह संसार उपयोगी साहित्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। त्यामुळे पुन्हा एकदा पालिकेच्या नालेसफाईचा दावा फोल ठरलाय। बार्शी तालुक्यातील तडवळे गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भिंतीला मोठ्या भेगा पडल्यात। मुसळधार पावसामुळे इमारतीला तडा गेल्याचा अंदाज वर्तवण्यात येत असून कर्मचाऱ्यांसह रुग्णांमध्ये देखील भीतीचं वातावरण आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये जोरदार पावसाच्या सरी बरसलेल्या आहेत। कोपरगाव, राहाता आणि अकोले तालुक्यातील धरण पाणलोट क्षेत्रात कोसळणाऱ्या पावसामुळे भंडारदरा, निळवंडे या धरणासह मुळा धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली। शिरूर तालुक्यातील करंदी इथे ढगफुटी सदृश पाऊस झालाय। ओढे नाले दुथडी भरून वाहत आहेत, तर या पाण्यातून दुचाकीस्वार आपला जीव धोक्यात घालून प्रवास करतायत। पाण्यातून प्रवास करू नका असं आवाहन करण्यात आले, तरीही स्थानिक आपला जीव धोक्यात घालतायत। गुहागरला पावसानं झोडपून काढलंय। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे झाडं उन्मळून पडली, त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती। नागपूर शहरातील विविध भागात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पुन्हा पाऊस झाला। अर्धा तास झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं। शहापूर तालुक्यात विश्रांतीनंतर पुन्हा पावसानं हजेरी लावली। पावसामुळे उन्हाळी भात शेतीला फटका बसला असून शेतीचं मोठं नुकसान झालं। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला। वादळी वाऱ्यामुळे 25 ते 30 शेतकऱ्यांच्या सोलर पंपाच्या पॅनेलचं मोठं नुकसान झालं। पावसामुळे डोंबिवलीतील एमआयडीसी भागात पाणी शिरलंय। नाले तुंबल्यामुळे नाल्यांमधील पाणी रस्त्यावर आलंय, त्यामुळे रस्त्यांवर पाणीच पाणी पाहायला मिळतंय। बीडच्या आष्टी तालुक्यातील पाटसरा इथे पावसामुळे तब्बल 10 एकरावरील केशर आंब्याच्या बागेचं नुकसान झालंय। दरम्यान आपली व्यथा सांगताना मुक्ताबाई गजे या महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले। मुंबई नाशिक महामार्गावरील भिवंडीच्या रांजनोळी नाक्याजवळ रस्त्यावर पाणी साचलं आणि त्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागली। अकोला जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे फळबागांचं मोठं नुकसान झालंय। वादळी वाऱ्यानं शेतातील लिंबू अक्षरशः उपटून पडले। जालन्यामध्ये घनसावंगी तालुक्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला। दरम्यान चरण्यासाठी सोडलेले बैल घरी जाण्यासाठी निघाले असता शेतकऱ्यांना पुरातून बैलांना घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, मात्र बैल पुराच्या पाण्यात उतरायला तयारच झाले नाही। मुंबई गोवा महामार्ग पुन्हा पहिल्याच पावसात खड्ड्यात गेलेला आहे। महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडलेत आणि त्यामुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो।
सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात पावसाचा जोर पाहायला मिळतोय तर पळशी येथील बंधाऱ्यावरून चालत निघालेला व्यक्ती पाय घसरून वाहून गेला। पोलीस आणि स्थानिकांकडून शोध सुरू आहे। हगवणे कुटुंबियांच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ झाली। राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला 31 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। वैष्णवीचा नवरा शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि नणंद करिश्मा हिला 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। हगवण्याच्या वकिलाकडून वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेण्यात आला। वैष्णवी एका व्यक्तीसोबत चॅट करायची, ते घरच्यांनी पकडलं होतं असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनं कोर्टात केला। हगवणेंच्या वकिलांचे वैष्णवीवरील आरोप कसपटे कुटुंबानं फेटाळून लावले। चॅटिंगची कोणतीही घटना झाली नाही अशी माहिती वैष्णवीच्या काकांनी दिली आहे। पत्नीला 2-4 कानाखाली मारणं म्हणजे छळ होत नाही असा अजब युक्तिवाद हगवणेच्या वकिलांनी कोर्टात केला। वैष्णवी मृत्यू प्रकरणात निलेश चव्हाणवर अन्याय झाल्याचं म्हणत हगवणेच्या वकिलांनी निलेशला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला। केवळ मैत्री खातर वाईट परिस्थितीमध्ये बाळाचा सांभाळ केल्याचा दावा हगवणे यांच्या वकिलांनी केला। हगवणेच्या वकिलाला कांशिलात लावणाऱ्याचा सत्कार करणार अशी पोस्ट रोहिणी खडसे यांनी एक्सवर केली आहे। हगवणेच्या वकिलाकडून वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेण्यात आला, यावरून रोहिणी खडसे यांनी संताप व्यक्त केला आहे। गेल्या 45 वर्षांमध्ये पहिल्यांदाच मान्सून विदर्भात दाखल झालाय। पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या बळीराजाला देखील पावसामुळे दिलासा मिळालाय। राज्यात सर्वदूर पावसानं धुमाकूळ घातलाय, त्यामुळे शेत शिवारात चिखल झाल्यानं खरीप हंगामपूर्व मशागतींचा खोळंबा झालाय। त्यामुळे यंदा खरीपाच्या पेरण्या लांबणीवर पडण्याची चिन्ह आहेत। मे महिन्यामध्ये सुरू झालेल्या पावसाचा फटका पालेभाज्यांना बसलाय। पावसाच्या पाण्यानं पालेभाज्या खराब होण्याचं प्रमाण वाढलं असून किरकोळ बाजारामध्ये भाज्यांच्या दरात 10 ते 20 रुपयांनी वाढ झाली। राज्यातील बाजार समित्यांमध्ये गव्हाची आवक काहीशी वाढली असून दर काही ठिकाणी स्थिर तर काही ठिकाणी किरकोळ चढ-उतारात दिसून आलेत। बाजारात 11,865 क्विंटल गव्हाची आवक झाली तर 2,784 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला। राज्यातील काही बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात काहीशी सुधारणा होताना दिसून येते। सोलापूर बाजारात लाल कांद्याला कमीत कमी 100 रुपये तर सरासरी 1150 रुपये आणि लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला कमीत कमी 500 रुपये तर सरासरी 3600 रुपये दर मिळाला। दहिसर भाईंदर उन्नत मार्गाच्या उभारणीसाठी खासगी आणि शासकीय जागेवरील 297 झाडांची कत्तल केली जाणार आहे आणि याबाबतची सूचना महापालिकेकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे। या प्रकल्पांतर्गत मीरा भाईंदर महानगरपालिका हद्दीमध्ये 3.5 किलोमीटर उन्नत मार्ग तयार करण्यात येणार आहे। भारत सरकारच्या राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाच्या संचालकपदी साताऱ्याचे भरत पाटील यांची निवड झाली आहे। त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन केलं। यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं। चोपडा नगर परिषदेच्या वतीनं मान्सूनपूर्व नालेसफाईचा दावा करण्यात आला होता, मात्र पहिल्या पावसातच हा दावा फोल ठरलाय। मुख्य रस्त्यावरच गटारीचं पाणी आल्यानं ये-जा करणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला। बुलढाण्यात काँग्रेसला पुन्हा एकदा खिंडार पडलाय। काँग्रेसचे माजी आमदार दिलीप सानंदा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत तर 13 जून रोजी अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होणार आहे। भुसावळ पालिकेनं शहरातील अवैध बॅनर पोस्टरसह राजकीय पक्षांचे झेंडे हटवलेत। प्रमुख रस्त्यांवरील बॅनर पोस्टर हटवल्यामुळे रस्त्यांनी देखील मोकळा श्वास घेतलाय तर विनापरवाना बॅनर लावल्यास पालिकेकडून दंडात्मक कारवाईचा इशारा देण्यात आला। दापोली नगरपंचायत नगराध्यक्षपदी कृपा घाग यांची वर्णी लागलेली आहे आणि त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय, कारण कोकणातील एकमेव नगरपंचायत उद्धव ठाकरे शिवसेनेकडे होती। शिंदे शिवसेनेनं ताब्यात घेतल्यानं उद्धव ठाकरे शिवसेनेची पाठी कोरी झाली आहे। इयत्ता 11वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये बुधवारपर्यंत पुणे विभागातील 97,173 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे। त्यात पुणे जिल्ह्यातील 60,204 विद्यार्थ्यांचा समावेश असून पहिल्या फेरीचे अर्ज भरण्यासाठी 3 जूनपर्यंतची मुदत देण्यात आली आहे। देशात पुन्हा एकदा कोरोना व्हायरसच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होताना दिसते। देशभरात सध्या 1200 सक्रिय रुग्ण आहेत आणि सक्रिय प्रकरणांच्या बाबतीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे। इथे 325 रुग्ण आहेत आणि यापैकी 146 रुग्ण एकट्या मुंबईमध्ये आहेत।
पुण्यात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्यानं आरोग्य विभागानं नवीन मार्गदर्शक तत्त्व जारी केली आहेत। या नव्या उपचार पद्धतीनुसार उपचारात बदल करण्यात आलेले आहेत आणि रुग्णालयामध्ये भरती झालेल्या कोरोना रुग्णांना 3 ते 5 दिवस रेमडेसिवीर वापरण्याच्या मार्गदर्शक सूचना महापालिकेकडून जारी करण्यात आल्या। व्यवस्थापन पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेचा निकाल बुधवारी संध्याकाळी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे जाहीर करण्यात आला। या परीक्षेमध्ये 7 विद्यार्थ्यांनी 100% मिळवलेले आहेत। ठाणे जिल्ह्यातील मीरा भाईंदर येथील इस्टेट इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडे असलेल्या सुमारे 8,994.68 एकर सरकारी जमिनीचं वर्ग 2 मध्ये रूपांतर करण्याचा निर्णय महसूल खात्यानं घेतलाय। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याविषयीचे निर्देश दिले।